बघा पोरं. गावदेव निघाली दार गो गावदेव निघाली. Ladies and gentlemen, welcome to the channel. Please subscribe. हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कोली वाईब्स आहे आपल्या हक्काच्या व्लॉगिंग चॅनलवर. सो आज आहे हनुमान जयंती, तर त्यासाठी आम्ही सर्व चाललो आहे मंदिरात. आता बघा आपल्यासोबत कोण कोण आहे, तर चला भेटू. आणि तुम्हाला कालचा व्लॉग कसा वाटला पालखीचा ते कमेंट करून नक्की सांगा. चला गाईज, आपण एवढे जण चाललो आहे आणि त्या पोरांचा गोंगाट बघा किती चाललो आहे. आणि हे बघा हाय गाईज करते. कर मायो. तर गाईज आम्ही एवढी जण आहोत. तर आता आम्ही चाललो आहे देवीच्या मानपणासाठी आणि इतर मंदिरात सुद्धा दर्शन घेण्यासाठी. चला तर आता आपण जाऊया. चला गाईज, चला चला. हां गाईज, त्या अंकल पण आलेले आहे. चला अंकल, आमच्या सोबत येता का? अंकल बोलेल यानं नेला तर आम्हाला काहीतरी खाऊ घ्यायला लागेल. अंकल बोलले लुटतील मला. स्ट्रगल बघा. गल्ली गल्लीतून चाललोय आम्ही, पायऱ्या उतरून स्ट्रगल करून. मायू हाय. चला तर गाईज, आता आम्ही आलोय राधाकृष्ण हनुमान मंदिरमध्ये. गाईज बघा काल केलेले लाडू, ते काय बोलतात मलिंदा बोलतात त्याला, ते मुटके काहीतरी. गाईज मायू बघा कशी दर्शन घ्यायला आलं, चप्पल घालून डायरेक्ट आतमध्ये. चप्पल घालून आले मायू. मायू चप्पल घालून दर्शन घेतात का? अंकल आलेलं आहे. अंकल पहिले मंदिरात गेलेलं नारळ फोडण्यासाठी. अंकल तुम्ही कुठे गेलेला? तर आता इथे आलेत नारळ फोडायला या मंदिरात. आता आम्ही या मंदिरातून निघलोय आणि आता जाणार आहोत कुठल्या मंदिरात? गावदेवी मंदिरात. आता गावदेवी मंदिरात चाललोय आम्ही. तर गाईज आता आलोय आम्ही गावदेवी मंदिरात. आणि ते जत्रा बघा. कसं वाटलं काल एन्जॉय करून? मस्त एकदम. माझ कॉलेजला नाही का? हां बाय. तर इथे गाईज आता आम्ही लाईनमध्ये राहिलोय. गाईज बोलते डायरेक्ट या, पण लाईनीत राहून गावकरी असलं तर काय झालं, लाईनीत राहून दर्शन घ्यायचा. बरोबर. मग दुसरी पण लाईन मिळतं, मग त्यांना कणाला फसू नका पुढे जाऊ. मग मी तेच सांगते.
बंदरावर पण जायचं होतं, पण इथे 15 मिनटं झाली गाडी थांबले, त्यामुळे जाता येणार नाही. चला तर आता आपण जाऊ दुसऱ्या मंदिरात. गाईज इथे सामान आलेलं आहे आपलं. अंकल काय काय आहे रात्री मेनू? 3 वाजता यायचं आहे. ठीक आहे. आहे ना हां तयारीला? ठीक आहे, मी पण येऊ का? मग इथं बोरा फारायला घेतल्या. हे बघा बोरा. चला आता काका. हेच बघा बोरं भरपूर आहेत, अर्धी खाल्ली. अजून इथं पाडायला घेतलंय. चला आंटी कशी लागते? गाईज आता आपण साईबाबाच्या मंदिरमध्ये आलो आहोत. हे बघा, हे आमचे कॅप्टन, डान्स कॅप्टन. आणि कोंबडे बघा पालखीच्या दिवशी मस्त देवलावर उडवण्यासाठी. तुमच्यात का? तुमचं? हा, एक सायली दिदी, एक दीपू दिदी, आई सांगते. गाईज इथे नवस घेऊन आले, सकाळपासून झाले 2. आता वापस 3रा नवस घेऊन आलेत गावदेवी मंदिराजवळ. तर गाईज आता आपण आलोय आपल्या मुकादम परिवाराच्या देवघरात. देवाऱ्यात एलकोट एलकोट सदानंदाचा. तर गाईज आता आम्ही देवाऱ्यात बसलोय. इथं पण देवाऱ्यात पण वार्ता चालू आहे त्यांच्या. इथं पण मम्मी आणि इथं छोटी मम्मी. गाईज आता आपण आलोय म्हसोबा देवाचे दर्शन करण्यासाठी. हिवा उठली, लगेच उठायला तयार. तर गाईज आईने इथे काकडी कापलेली आहे, या खायला. तर गाईज आता आम्ही आलोय शंकराच्या मंदिरमध्ये. तर गाईज आता आम्ही आंटी सोबत वापस मंदिरात चाललोय. आंटी आपण कशासाठी चाललोय? सजावट करायचं देवीची. हां चला तर जाऊया आता. इथे आंटीने देवाची गावदेवी आईची भांडी धुवायला घेतलेत पूजेसाठी लागणारी. भंडाऱ्याला या सर्वांनी. गायचं बघा व्हेज बनवलं. कोणी बनवलं? या दीदीने. तर गाईज आता आम्ही मंदिरात चाललोय, चौघी मंदिरात वापस. काय करणार आपण मंदिरात जाऊन? रांगोळ्या काढायला चाललंय. चला. नको बोलू. काय फेकते, एक नंबर खोटी बोलते. मला ऑर्डर बिर्डर द्यायची असेल
ए ब्राह्मण आला. ऑर्डर बिर्डर द्यायचं असेल तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. सर्व ऑर्डर घेतो बर्थडे गाई जवी नाही केलं या खोट्या बोलतान. कभी भी निकाल वाटतं यांच्या तोंडाचे तर बघून यावी करते नाही. तोंडात तर गाई तिथे पूजेची तयारी सुरू आहे. आता या नुसतं मध्ये येताना काही ना काही करत बसलं आणि इथे रांगोळी काढायला घेतले. गाय त्यांचे भांडे घासण्याला भांगारी चाललाय. इथं राईस आहे गाईच. आई इथं काय बनवायला घेतलंय तुम्ही? इथे वांगा बटाटा बनवायला घेतलंय आणि इथे डाळ आहे, वरण. इथे नारळ कापायला घेतलंय, खोबरा. मस्त वांगा बटाटा कचोरीचं फेमस वांगा बटाटा. काय आहे? हे मोसंबी मोसंबी. ठीक आहे. आई तुम्ही काय खाताय? खावा मस्त. एक गाणे होऊन जाऊ दे मग. हा गाणी बोल. कोणता पण बोला. गाव देव निघाली दार गो गाव देव निघाली. अगो काय गो पायते गावाचे देवी मी पायते मलियाला जगा गो मी पायते. अगो देवीचा मलवा माते दारी न देवी लक्षात येईल ना. देवी कुरी शेवंतीच्या कड्या गो. बोला तुम्ही काय बोलणार? आम्ही सगळं कचोरी गावातल्या गावदेवी महिला मंडळाच्या बायका आहोत. हां. आम्ही सर्व इथं जेवण बनवायला आलेलो आहोत. आज आपल्या कचोरी गावाची जत्रा आहे गावदेवीची. त्या निमित्ताने पूजा आहे आणि भंडारा आहे. त्या भंडाऱ्याच्या निमित्ताने जेवण तयार करत आहे. गर्दी बघू शकता किती आहे. आणि इथे बाहेर पण गेले पूर्ण गर्दी आणि इथे पण एवढी आहे. आणि जेवायला पण इतकी पब्लिक बसले आहे. गाईज इथे आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे मस्त. आता इथं सर्व आम्ही असे जेवायला बसलोय. बघा मायू पण बसले जेवायला आणि हाय गाईज बोलतंय. या गाईज जेवायला. तर गाईज इथे डाळ भात, वाटाण्याची भाजी, वांगा बटाटा आणि मिरची पण आहे इथे. मी नाही घेतली. आणि लोणचं आहे, जिलेबी आणि पापड. चला तर आता जेवण करू, नंतर भेटूया. गाईज आता दीपू दीदी पण आलेले आहे खुर्ची घेऊन. दिसते का कोणतरी इथं? जा. गाईज आता बघा किती गर्दी झाली आहे.
आता आंटीचं चाललं जेवायला, आम्ही आलो जेवण. चला मम्मी जेवून घ्या तुम्ही पण, आता आम्ही आलो जेवण. आम्हाला जर आता उशीर आहे, आम्हाला जर रात्री 2 वाजतील. ठीक आहे, आम्ही जातो आता मग. हा आराम करा तुम्ही आता. आता आम्ही जाऊ थकता इथं. ठीक आहे, बाय. सकाळपासून चालू आहे जेवणाचं काम. हां, छान झालंय जेवण तुम्ही बनवलंय तर. चांगलं आहे ना जेवण? हो. बरं एवढाच बस. आम्हाला एवढाच पाहिजे, हां, दुसरं चला. नको आम्हाला काही. चला भेटू पुढे. तर गाईज आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. चला.